घडले जातात तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडारा डोंगरीतून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मूठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. तिथलं सुतुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वरती येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले महाराजांनी माती टाकली. ज्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज जर वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे येऊन वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा उडी डोळ्यात टाकली. मच्छन मच्छवर झेलली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला. तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया तर आहे तर पाडनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं. बिगर अन्नना पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला येथे तुझ लागी बोलविले कोणी प्रार्थने वाचून आला सिका प्रल्हाद कैवारी दत्तती दंडया स्तंभी देवराया प्रगटोणी कैशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुकयाचा धावा करीत असे. असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथं पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जरी कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो. नसलं ते काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळला सांगा विनंती माझी वाढवे झालो भा पांडुरंग वैकुंठ श्रंग बोलावी तो अंतर काही ठोमाचे पावला कुडी सहित झालो गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज की. आता गावात दर्शन करा. आता माझ्यावर मार्गदर्शन केलं तर गावात पाहायला मिळेल. आणि काय कोणची इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे काय दान देऊन जा. देवाच्या ठिकाणी दिलेलं दान व्हायला जात नाही. महाराजांना महापूजा नैवेद्य असतो.